नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 15, अध्ययनात कोणत्या दोन गोष्टींचा साहचर्य निर्माण होतो? साहचर्य दिलेले आहेत साधन व विद्यार्थी, मुख्याध्यापक व विद्यार्थी, पालक व विद्यार्थी, उद्दीपक, प्रतिसाद। पर्याय फक्त ड, अ व क वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ड। अभिजात अभिसंधान उपपत्ती कशावर आधारित आहे? पर्याय आहे सहचार्य, प्राणी संवेदन आणि प्रतिसाद। पर्याय ब व ड फक्त अ, फक्त क वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ। प्रश्न क्रमांक 17, सर्व परिस्थितीचा विचार करून समस्येचे योग्य ठाव घेऊन उपलब्ध मार्गाचा साधनांचा विचार करून वर कृती घडली तर त्याला रिकामी जागा अध्ययन म्हणतात। पर्याय आहे मनोदृष्टी, सोप्याकडून कठीणाकडे क्रमान्वित कृतीयुक्त। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मर्मदृष्टी। प्रश्न क्रमांक 18, योग्य जोड्या लावा। एका साईडला अध्ययन पद्धती आणि उपपत्ती दिली आहे, दुसऱ्या साईडला त्या मानसशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत। पहिलं आहे मर्मदृष्टी, मूलक अध्ययन, प्रयत्नप्रमाण उपपत्ती, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान। पर्याय मानसशास्त्राची नावे आहे स्किनर, पॅव्हलर, थॉर्नडाईक आणि कोहलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिल्याचा ड कोहलर, दुसऱ्याचं आहे क प्रयत्नप्रमाण पद्धती थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान पॅव्हलर आणि साधक अभिसंधान स्किनर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, योग्य जोड्या लावा। साईडला आहे मानसशास्त्रांची नावे आणि दुसऱ्या साईडला आहे उपपत्ती। पहिला बांडुरा, स्किनर, जेमराम, ब्रुनर, डेव्हिड आर्चबोल। उपपत्ती आहे अध्ययन, अनुपदेशन, ज्ञानात्मक उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सामाजिक निर्देशात्मक उपपत्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिल्याचं अ आहे बांडुरा अध्ययन अनुपदेशन पद्धती, स्किनरची ज्ञानात्मक उपपत्ती, जेराम ब्रुनर यांची साधक अभिसंधान आणि डेव्हिड आर्चबोलची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे अध्ययन, वक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था। प्रश्न क्रमांक 21, शिक्षण व मानसशास्त्राची अतिशय उत्तम समज दर्शविणारे विधान म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे शिक्षणात मानसशास्त्र तत्त्वांचे उपयोजन केले जाते, मानसशास्त्रात शिक्षण समाविष्ट आहे, शिक्षण म्हणजे मानसशास्त्राचा ज्ञानात्मक भाग आहे, मानसशास्त्र म्हणजे शिक्षणाचा उपयोगात्मक भाग आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षणात मानसशास्त्र तत्त्वांचे उपयोजन केले जाते। प्रश्न क्रमांक 22, क्षेत्रीय संकल्पना कोणाच्या उपपत्तीच्या अंतर्गत आहे? पर्याय आहे कोहलरच्या सामाजिक निरीक्षणात्मक, कर्ट लेव्हिनच्या यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्ट लेव्हिन। प्रश्न क्रमांक 23, रिकामी जागा यांच्यामध्ये ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शालेय जीवनाचे ध्येय असते। पर्याय आहे कर्ट लेव्हिन, अल्बर्ट बांडुरा, डेव्हिड आर्चबोल यावरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड आर्चबोल। योग्य जोड्या लावा। एका साईडला प्राणी दिले आणि दुसऱ्या साईडला मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत। प्रयोगाचे प्राणी आहेत चिंपॅन्झी, कबूतर, कुत्रा आणि मांजर आणि मानसशास्त्रज्ञ आहेत थॉर्नडाईक, पॅव्हलर, स्किनर, कोहलर आणि कफका। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पहिल्याचं ड चिंपॅन्झी, कोहलर, कफका, दुसऱ्याचं क कबूतर आणि स्किनर, कुत्रा पॅव्हलर आणि मांजर थॉर्नडाईक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचा एक परिणाम म्हणजे रिकामी जागा। पर्याय सर्वात धडा परिणाम प्रत्येक या उपपत्तीचा वापर केला जातो, श्रमाधिष्ठित अध्ययन पद्धतीचा वापर होतो वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रमाधिष्ठित अध्ययन पद्धतीचा वापर यात केला जातो। तर ही होती MHATETच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विशेष निगडीत असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।